तुमच्या मनात काय काय करू इच्छिता या सगळ्या अल्टिमेटम्सना बघून, की जरांगे आता अल्टिमेटमची भाषा करतायत, त्यानंतर कायदेशीर दृष्ट्या काय करता येऊ शकतं आणि तुम्ही नेमकं काय करू इच्छिता? कायदेशीर दृष्ट्या तर असं आहे की हे लार्जर बेंच म्हणजे 3 सन्माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालयामध्ये केस ऐकत आहेत मराठा आरक्षणाची. जेव्हा एखादा विषय न्यायमूर्तींसमोर मॅटर इन हँड असते आणि कॉन्स्टिट्यूटेड बेंच आहे, त्यावेळेस म्हणजे एका इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या जेव्हा केस हातात असते तेव्हा आंदोलन त्या विषयासंदर्भात करणं गैर आहे. त्याच्यामुळं विलफुल डिसोबिडियन्स आहे, कंटेम्प्ट आहे, 6 महिन्याची शिक्षेची क्रिमिनल तरतूद होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की मुंग्यांसारखं मुंबईत आणू असं म्हणणं आहे. त्यामुळे लाईफलाईन कुठेतरी डॅमेज करायचा विचार आहे. ॲम्ब्युलन्सचा संदर्भ येतो, दंगलीचा संदर्भ वारंवार तो आणतो, म्हणजे त्याला काहीतरी अघटित घडवायचं आहे. हे त्याचे सूचक बोल आहेत, कारण त्याचा पास्ट हिस्ट्री तशाच प्रकारच्या आंदोलनाची आहे. त्यामुळे पोलिसांनी FIR केला पाहिजे म्हणून आम्ही तक्रारी दिल्यात. वेळ प्रसंगी मुंबईच्या हित में मुंबईकरांच्या हितासाठी जर जरंगेनी आपले हा सगळे लाडवे थांबवले नाही, हे सगळे काही त्याचे नखरे थांबवले नाही, तर माननीय उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल. कारण लास्टली मुंबई ही बॉम्बे ही आर्थिक राजधानी आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आहे, आणि आता पॅरलाइज होता कामा नये ते कॅपिटल, कारण करोनामध्ये आम्ही भोगले. त्याचबरोबर सामान्य जो आमची आई बहीण जी भाजीपाला व्यक्ती, जो आमचा टॅक्सीवाला भाऊ जे टॅक्सी चालवतो, जो दूधवाला आहे, जो वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो, जो रोजानी काम करतो, हॉटेलमध्ये काम करतात, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. जरंगे सारख्या गाड्यांमध्ये फुलं कंटेनर काय ते असते ते याच्यानं उधळून घेणारं आंदोलन मी आतापर्यंत बघलं नाही. आणि हे आंदोलन नसून हे की नाही, तुम्हाला सांगतो ठरलेलं स्क्रिप्टवरले पिक्चर आहेत, राजकीय पॉलिटिकल अजेंडा चालवण्याचे. एवढंच मी या प्रसंगी म्हणेल. येणाऱ्या काळात जर जरंगेनं हे थांबवलं नाही, मी त्यातले त्यात पुन्हा एकदा आवाहन करतो एकनाथ शिंदे साहेबांना, एकनाथ शिंदे साहेब याचा लाड करू नका. तुम्हाला सांगतो याला की नाही आता बस झालं, याला की नाही धन से दूर रखो, ये खुद बा खुद अंदर घर में बैठ जाएगा. धन से दूर रखो, ये खुद बा खुद घर में बैठ जाएगा. इसे धन से दूर रखो, ये खुद बा खुद घर में बैठ जाएगा. कारण ही दुकान समजायला लागलेत काही लोक. असं केलं की मोठं होता येते, असं केलं की श्रीमंत होता येते, असं केलं की लोकांमध्ये जाता येते, लोकांना भुरळ पाडता येते, लोकांना वेड करता येते. सदावर्तेजी, आणखीन एक मुद्दा, एक प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे. काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एक पोस्ट केलेली आहे, आणि त्यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतायत की तुमचा लढा गरीब मराठ्यांसाठी आहे, पण निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला.